बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे नाशिकमधून। एकीकडे नाशिकचे रस्ते खड्ड्यात गेलेले असताना दुसरीकडे मात्र नाशिक शहराशी संबंधित असलेले भाजपचे राहुल ढिकले, देवयानी फरांदे, सीमा हिरे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सरोज हिरे या चारही आमदारांच्या घराबाहेरचे रस्ते मात्र चकाचक आहेत। त्या रस्त्यांवर एकही खड्डा बघायला मिळत नसल्यानं आमदारांनो जरा आमच्याकडेही लक्ष द्या असा प्रश्न नाशिककरांकडून उपस्थित केला जातोय। नाशिकमधली बातमी पाहतो। एकीकडे नाशिककर हे खड्ड्यांमुळे त्रस्त झालेले आहेत। या खड्ड्यांमुळे अनेक छोटे मोठे अपघात होत आहेत। आतापर्यंत 5 जणांचा बळी या खड्ड्यामुळे गेलेला आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय भाजपचे राहुल ढिकले यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य पहा। रस्ते एकदम चकाचक, कुठेही एक खड्डा दिसत नसल्याचं चित्र आहे। एकीकडे नाशिककरांना रोज छोट्या मोठ्या अपघातांना या खड्ड्यांमुळे सामोरं जावं लागतंय आणि दुसरीकडे आपण पाहतोय हे नेते मंत्री, हे नेते कार्यकर्ते ह्या सगळ्यांच्या घराबाहेरची दृश्य आपण पाहतोय। रस्ते एकदम चकाचक दिसतात, कुठेही एक खड्डा सुद्धा पडलेला नाहीये। दुसरीकडे देवयानी फरांदे यांच्या सुद्धा घराबाहेरची ही निवासस्थानाबाहेरची दृश्य आपण पाहतोय। रस्ता अगदी चकाचक आहे, कुठेही खड्डा नाहीये आणि त्यामुळे एकीकडे नाशिककर हे खड्ड्यानं त्रस्त आहेत, दुसरीकडे आपण पाहतोय ह्या नेत्यांबाहेरची निवासस्थानं आपण पाहतोय, निवासस्थानाबाहेरची रस्ते आपण पाहतोय, अगदी चकाचक असे रस्ते दिसत आहेत। दरम्यान सीमा हिरेंच्या घराबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। हे रस्ते पहा, अगदी चकाचक आहेत। तर पुन्हा एकदा तोच सवाल उपस्थित होतोय। मंत्र्यांच्या नेत्यांच्या घराबाहेरची ही दृश्य आहेत, रस्ते अगदी चकाचक आहेत, मात्र नाशिककर मात्र रोज या जीवघेण्या अपघाताला सामोरे जात आहेत। सरोज हिरे यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। रस्ते चकाचक आहेत, कुठेही एकही खड्डा नाहीये, अशी अतिशय चकाचक असे रस्ते आहेत। त्यामुळे या मंत्र्यांच्या नेत्यांच्या घराबाहेरची दृश्य आपण पाहतोय, रस्त्यांवरची दृश्य पाहतोय। यांचे रस्ते हे अगदी चकाचक आहेत। एकीकडे करदाते हे कर भरतायत, मात्र ज्यांच्या जीवावर हे नेते निवडून येत आहेत त्यांच्या घराबाहेर मात्र अगदी रस्ते चकाचक आहेत, कुठेही खड्डे नाहीयेत। खड्ड्यांचा सामना करावा लागतोय तो फक्त नाशिककरांना। आणि या सगळ्यांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावरती दुरावस्था ही झाली आहे। रस्त्यांवरती खड्ड्यांचं मोठ्या प्रमाणावरती साम्राज्य हे पसरलं आहे। यामुळे नागरिकांना त्रास हा सहन करावा लागतोय, जीव मुठीत घेऊन अनेक ठिकाणी प्रवास हा करावा लागतोय। आत्तापर्यंत 4 जणांचा बळी देखील या खड्ड्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच प्रशासन जागं होणार तरी कधी असा प्रश्न नाशिककरांकडे उपस्थित केला जातोय। अनेक ठिकाणी आपण जर बघितलं तर खड्डे बुजवायला तात्पुरती मलमपट्टी करण्याला देखील सुरुवात ही झालेली आहे। मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र नाशिक शहरातील जे 4 आमदार आहेत त्या 4ही आमदारांच्या घराबाहेर रस्ते जर बघितले तर चकाचक असे रस्ते जे आहेत ते बघायला मिळत आहेत। आणि त्यामुळेच नाशिककरांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय, तर आमच्याच नशिबी असे खराब रस्ते का? आमदार राहुल ढिकले यांच्या घराबाहेर खरं तर सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत। तसेच रस्ते हे मध्यचे जे आमदार आहेत भाजपच्याच देवयानी फरांदे यांच्या घराबाहेर देखील जवळपास 100 ते 200 मीटर अंतरावरती सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते हे आहेत। सीमा हिरे ज्या भाजपच्या पश्चिमच्या नाशिकच्या आमदार आहेत त्यांच्या घराबाहेर बघितलं तर डांबरी हा रस्ता आहे, मात्र तिथून देखील आजूबाजूचा जो काही परिसर बघितला तर त्या डांबरी रस्त्यावरती देखील एकही खड्डा जो आहे तो नजरेस पडत नाही। तर नाशिक शहर आणि काही ग्रामीण भाग ज्यांच्याकडे येतो त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आमदार सरोज हिरे यांच्या घराबाहेर जरी आपण बघितले तर तीच परिस्थिती दिसून येते। रस्ते जे आहेत ते खरं तर चकाचक बघायला मिळत आहेत। आणि एकंदरीतच बघितलं तर आमदारांनी खरं तर आता नाशिक शहरातील तरी रस्त्यांवरती लक्ष हे घालावं, हे शहरातील रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करावे, त्यासाठी आमदारांनी आता पुढाकार घ्यावा अशी देखील मोहीम जी आहे ती सोशल मीडियामध्ये सुरू झालेली दिसून येते आहे। कॅमेरा विकी पारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक। तर आपण पाहतोय या 4ही आमदारांच्या घराबाहेरचे रस्ते आपण पाहतोय, अगदी चकाचक रस्ते, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते। एकीकडे आमदारांच्या घराबाहेरचे हे रस्ते आणि आपण दुसरीकडे पाहतोय नाशिककरांना मात्र खड्डेमय रस्त्यांच्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। रोज अपघात होत आहेत आणि अपघातात अनेक जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय।